geological time scale. What is geological time scale? So it is the table showing the sequence of geological period in the history of Earth. The geological time scale म्हणजे काय? तर हा एक टेबल आहे, हा एक सिस्टीम आहे, टेबल आहे, जो काय सांगतो आहे आपल्याला जिओलॉजिकल पिरियडचा सिक्वेन्स. जिओलॉजिकल पिरियडचा सिक्वेन्स म्हणजे काय? तर अर्थची जी हिस्ट्री आहे, म्हणजे अर्थच्या जन्मापासून, म्हणजे जेव्हा अर्थ तयार झाली, ठीक आहे, ओरिजिन ऑफ अर्थ, बर्थ ऑफ अर्थ, तर अर्थच्या ओरिजिन पासून, पृथ्वीच्या जन्मापासून तर आतापर्यंत जो पण काळ आपण पाहिला आहे त्याला आपण म्हणू जिओलॉजिकल पिरियड. ठीक आहे, जिओलॉजिकल टाइम. तर या जिओलॉजिकल टाइमला डिवाइड करणे, ठीक आहे, या जिओलॉजिकल टाइमला म्हणजे अर्थच्या ओरिजिन पासून तर आतापर्यंत, प्रेझेंट पर्यंत या जिओलॉजिकल टाइमला डिवाइड करणे, त्याला पर्टिक्युलर टाइम स्केल मध्ये डिवाइड करणे म्हणजे काय? जिओलॉजिकल टाइम स्केल. ठीक आहे, आणि हे काय एक सिक्वेन्स आहे वेगवेगळ्या पिरियडचा. आता हे सिक्वेन्स कशा प्रकारे शोधला किंवा कशा प्रकारे हे फॉर्मॅट जो आहे, हा सिस्टीम जे आहे हे तयार केलेलं आहे जिओलॉजिकल टाइम स्केलचं. तर इथे काय झालेलं आहे, इथे क्रोनॉलॉजिकल डेटिंग केल्या गेलेलं आहे. काय? क्रोनॉलॉजिकल डेटिंग म्हणजे व्हॉट इज क्रोनॉलॉजिकल डेटिंग? क्रोनॉलॉजिकल डेटिंग मीन्स द स्टडी ऑफ दिस स्ट्रॅटा ऑफ रॉक लेयर्स. स्टडी ऑफ द स्ट्रॅटा ऑफ दिस रॉक लेयर म्हणजे जे रॉक्स असतात, पहाड असतात, पर्वत असतात, तर या पर्वताचे जे लेयर्स असतात, ठीक आहे, हे लेयर दिसत आहे तुम्हाला इथे, तर हे जे लेयर्स असतात या लेयरची स्टडी करणे. म्हणजे आता या लेयर्स वरून काय लक्षात येते की पृथ्वीच्या ओरिजिन पासून वेगवेगळे लेयर्स तयार झाले असतील, वेगवेगळे रॉक लेयर्स तयार झाले असतील. तर पर्टिक्युलर पिरियड मध्ये पर्टिक्युलर रॉक लेयरचा आपल्याला वेगवेगळा असा स्ट्रॅटा दिसते, वेगवेगळी डिफरंट लेयर दिसतात, आणि या लेयर वरून आपण सांगू शकतो की तो कोणता पिरियड होता, किती वर्षाचा होता, कोणते ॲनिमल्स किंवा कोणते प्लांट्स त्या वर्षामध्ये होते, ठीक आहे, त्या पिरियड मध्ये होते. तर हे जे स्टडी आहे रॉकच्या लेअरची त्याला म्हणतात स्ट्रॅटिग्राफी. ठीक आहे, आणि या स्ट्रॅटिग्राफी वरून हे जे आहे क्रोनॉलॉजिकल डेटिंग म्हणजे हे किती टाइम पिरियड होता त्या वर्षाचा, त्या तो कालावधी किती होता, ठीक आहे, तर हे शोधल्या जाते, त्याला म्हणतात क्रोनॉलॉजिकल डेटिंग. तर हे कशावरून क्रोनॉलॉजिकल डेटिंग केल्या जाते? विथ द हेल्प ऑफ दिस रॉक लेयर्स. ठीक आहे, तर आता हे समजा इथे दाखवलंय त्यांनी प्री कॅम्ब्रियन एरा म्हणजे हा एक एरा आहे, म्हणजे हा एक कालावधी आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला वेगवेगळे एक पर्टिक्युलर रॉक लेयर दिसतात खाली. ठीक आहे, तर हे किती वर्ष राहिले हे रॉक लेयर्स आपल्याला माहित पडतात क्रोनॉलॉजिकल डेटिंग वरून. म्हणजे इथे आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारे इथे पृथ्वीचा जन्म झालेला आहे. त्या काळानंतर एवढ्या वर्षापर्यंत काहीच नव्हतं, बॅक्टेरियाच होते तिथे. तर अशा प्रकारे आपल्याला या लेयर्स वरून माहित पडते तिथे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणते होते, कशा प्रकारे तेव्हाची सॉइल होती. या सगळ्या गोष्टी ज्या आहे हे आपण रॉक लेयर्स वरून सांगू शकतो विथ द हेल्प ऑफ स्टडी ऑफ दिस स्ट्रॅटा, अँड दिस इज कॉल्ड एज स्ट्रॅटिग्राफी. तर म्हणजे आता जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे काय? तर इट इज द सिस्टम ऑफ क्रोनॉलॉजिकल डेटिंग. It is the system of chronological dating that relates to the geological strata. ठीक आहे, आता काय जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणजे इट इज द सिस्टम विच रिलेट्स टू द क्रोनॉलॉजिकल डेटिंग. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रॅटिग्राफी, विथ द स्टडी ऑफ दिस स्ट्रॅटिग्राफी. तर आता स्ट्रॅटिग्राफी मध्ये आपण जर स्टडी केलं तर सगळ्यात जे ओल्डर लोअर रॉक लेअर आहे, लोअर म्हणजे सगळ्यात खालची जी रॉक लेअर असते पृथ्वीच्या, त्याला काय म्हणू आपण? ओल्डर आहे. ठीक आहे, जेवढा जास्त खाली असेल रॉक लेअर तेवढी ती काय असेल? ओल्डर असेल, तेवढी ते जुनी असेल. ठीक आहे, त्या काळातली असेल. आणि त्याच्या थिकनेस वरून आपण सांगू शकतो की किती वर्ष ते किती कालावधी होता. अँड डिफरंट प्लांट टाइप्स इव्हॉल्व ड्युरिंग दिस डिफरंट पिरियड्स. तर त्यामध्ये कोणकोणते प्लांट्स इव्हॉल्व झाले, त्या लेअर मध्ये जे फॉसिल्स आपल्याला मिळतात त्या फॉसिल्स वरून आपण सांगू शकतो की कोणकोणत्या प्रकारचे प्लांट्स होते. ठीक आहे, कशा प्रकारे त्यांचं इव्होल्युशन झालेलं आहे, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये चेंजेस झाले आहे, हे आपण त्या रॉक लेअर मधल्या फॉसिल्स वरून सांगू शकतो. तर याच्यामध्ये जे टाइम स्केल आहे जिओलॉजिकल टाइम स्केल, इट इज डिवायडेड इनटू
3 major divisions. The first major division is era. तर सगळ्यात मोठा जो डिव्हिजन आहे त्याला काय म्हणतात, जिओलॉजिकल टाइम स्केलचा सगळ्यात मोठा डिव्हिजन इज एरा. अँड देन एरा इज डिवायडेड इनटू पिरियड्स अँड पिरियड्स आर डिवायडेड इनटू एपॉक्स. तर अशा प्रकारे 3 डिव्हिजन्स इथे केलेले असतात. समजलाय सगळ्यांना की एरा म्हणजे काय आहे. एरा इज द मेजर डिव्हिजन. आता फॉर एक्झाम्पल आपण कॅलेंडर जर बघितलं, आपलं कॅलेंडर आपल्याला माहित आहे 1 वर्षाचं कॅलेंडर असते. ठीक आहे. आता 2021चं जर आपण कॅलेंडर बघितलं, 2021 हे 1 वर्ष आहे. 1 वर्षामध्ये किती दिवस असतात, 365 डेज. तर या 365 डेजला कम्प्लीट आपण काय म्हणतो, इयर म्हणतो. ठीक आहे. इयर म्हणजेच इथे पकडा की हा काय आहे, एरा. ठीक आहे, एरा. आता या इयरला आपण डिवाइड करतो कशामध्ये, मंथ्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे 30 दिवसाचा एक मंथ. तर त्या मंथला आपण म्हणू पिरियड. ठीक आहे. आणि मंथ्स आर डिवायडेड इनटू डेज. म्हणजे मंथ मध्ये काय असतात, डेज असतात. 30 दिवस असतात एका महिन्यामध्ये. तर त्या दिवसाला आपण काय म्हणू, एपॉक्स. तर अशा प्रकारे फॉर एक्झाम्पल साठी सांगत आहो मी की कशा प्रकारे कंपॅरिझन तुम्ही करू शकता टू द कॅलेंडर. जिओलॉजिकल टाइम स्केलला आपण जर कॅलेंडर सोबत कंपॅरिझन केलं तर मेजर जो डिव्हिजन आहे तो इयर म्हणजे काय म्हणू आपण, एरा. मंथ्स म्हणजे काय म्हणू आपण, पिरियड्स. आणि एपॉक्स म्हणजे काय म्हणू आपण, डे. ओके. तर अशा प्रकारे पण हा एक प्रकारचा कॅलेंडरच समजा तुम्ही की कॅलेंडर कशाचा कॅलेंडर, पृथ्वीच्या पूर्ण टाइम स्केलचा, अर्थच्या हिस्ट्रीचा पूर्ण. सो सगळ्यात मोठा जो डिव्हिजन आहे दॅट इज जिओलॉजिकल एरा बद्दल आपण बोलू की व्हॉट इज एरा. एरा इज द मेजर डिव्हिजन. मेजर डिव्हिजन म्हणजे काय असते, याच्यामध्ये टेन्स ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स, म्हणजे 10,000 ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स ज्याला म्हणू आपण. इयर मध्ये जसं सांगितलं आहे 365 दिवस असतात, तसं एरा मध्ये काय असते, टेन्स ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स. ठीक आहे. आणि त्या एराला पण डिवाइड केलेला आहे कशामध्ये, प्री कॅम्ब्रियन एरा वेगळा होता. ठीक आहे. म्हणजे आपण जसं आपण 2021 हे वर्ष आहे, 2020 हे वर्ष आहे, तसंच एरा काय होता, एक एरा प्री कॅम्ब्रियन एरा होता पहिले. प्री कॅम्ब्रियन एरा किती वर्ष आधी, 4600 मिलियन इयर्स ॲगो. आता तुम्हाला सांगायचं झालं तर पृथ्वीचा जो जन्म आहे, ओरिजिन आहे, तो कधी झालाय, 4.6 बिलियन इयर्स ॲगो. 4.6 कधी झालेला आहे, 4.6 बिलियन इयर्स ॲगो अर्थ ओरिजिन. ठीक आहे. अर्थ केव्हा तयार झाली, 4.6 बिलियन इयर्स ॲगो. आणि त्या 4.6 बिलियन इयर्स पासूनच मग समजा 4600 मिलियन इयर्स म्हणतो आपण त्याला. 4.6 बिलियनला काय म्हणतात, 4600 मिलियन इयर्स. तर इथपासून मग कोणता पिरियड चालू होतो, सॉरी एरा चालू होतो, प्री कॅम्ब्रियन एरा. त्याला काय म्हणतात, अर्थच्या जन्मापासून जो एरा आहे, पॅलिओझोइक पर्यंतचा जो एरा आहे त्याला काय म्हणतात, प्री कॅम्ब्रियन एरा. म्हणजे सगळ्यात आधी कोणता एरा होता, प्री कॅम्ब्रियन एरा होता. ठीक आहे. त्यानंतर मग कोणता एरा आला आहे, पॅलिओझोइक एरा, मेसोझोइक एरा अँड सिनोझोइक एरा. म्हणजे सध्या आता कोणता एरा चालू आहे, कोणत्या एरामध्ये आहोत आपण, सिनोझोइक एरामध्ये. ठीक आहे. तर हे सिनोझोइक एरा कधी स्टार्ट झाला, 65 मिलियन इयर्स ॲगो. म्हणजे 65 मिलियन वर्षा आधी हा चालू झाला आणि आता पण चालू आहे. आपण याच एरामध्ये जगत आहोत, सिनोझोइक एरामध्ये. ठीक आहे. तर सिनोझोइक एरा मध्ये सध्या आपण प्रेझेंट आहोत. तर हे एरा आता होऊन गेले आहेत, प्री कॅम्ब्रियन एरा, पॅलिओझोइक एरा अँड मेसोझोइक एरा. किती वर्ष आधी होऊन गेले आहेत, इथे लिहिलेले आहेत. पॅलिओझोइक एरा is about 570 million years ago. Mesozoic era is about 225 million years ago and Cenozoic era is 65 million years ago चालू झाला आणि सध्या चालू आहे. ठीक आहे. त्यानंतर जिओलॉजिकल पिरियड्स. तर एरा जो आहे तो डिवाइड केला जातो पिरियड्स मध्ये. ठीक आहे. एराला म्हणजे फॉर एक्झाम्पल प्री कॅम्ब्रियन, या प्री कॅम्ब्रियन एराला मग डिवाइड केलं असेल पिरियड्स मध्ये, तर प्री कॅम्ब्रियन एरामध्ये वेगळे पिरियड्स आहेत, पॅलिओझोइक एरामध्ये वेगळे पिरियड्स आहेत, मेसोझोइक मध्ये वेगळे पिरियड्स आहेत. तर हे एरा मग कशामध्ये डिवाइड केला जातात, पिरियड्स मध्ये. एराज आर डिवाइडेड इनटू पिरियड्स
आता पॅलिओझोइक एरा इज डिवायडेड इनटू पर्मियन पिरियड, कार्बोनिफेरस पिरियड, डिवोनियन, सिल्युरियन, ऑर्डोविशियन अँड कॅम्ब्रियन पिरियड. ठीक आहे. तर पॅलिओझोइक एरामध्ये कोणकोणते पिरियड्स आहे लक्षात घ्यायचे. पर्मियन पिरियड आहे, कार्बोनिफेरस आहे, डिवोनियन आहे, सिल्युरियन आहे, ऑर्डोविशियन आहे, कॅम्ब्रियन. मेसोझोइक मध्ये क्रिटॅशियस पिरियड, ज्युरासिक पिरियड आहे, ट्रायसिक पिरियड. सगळ्यांनी ऐकलं असेल ज्युरासिक, ज्युरासिक पार्क पिक्चर बघितला असेल सगळ्यांनी. तर ज्युरासिक पिरियड हा पिरियड होता, ज्युरासिक पिरियड होता. या ज्युरासिक पिरियड मध्ये काय होते, डायनासोर तिथे अस्तित्वात होते, म्हणून त्याला काय म्हणतात, त्या पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलं जाते ज्युरासिक पार्क म्हणजे ज्युरासिक मध्ये काय होते, डायनासोर होते. ठीक आहे. क्रिटॅशियस पिरियड होता, ज्युरासिक पिरियड होता, ट्रायसिक पिरियड होता. त्यानंतर सिनोझोइक एरामध्ये आपल्याला क्वाटर्नरी पिरियड आणि टर्शरी पिरियड पाहायला मिळतात. तर आपण सध्या कोणत्या पिरियड मध्ये आहोत मग आता, टर्शरी पिरियड मध्ये. ठीक आहे. देन पिरियड्स आर डिवायडेड इनटू एपॉक्स. ठीक आहे. आता मग या पुढे या पिरियडला सुद्धा कशामध्ये डिवाइड केलं जाते, एपॉक्स मध्ये. जसं आपण म्हटलं आहे ना, महिन्याला डिवाइड केलं जाते दिवसामध्ये, तसं पिरियडला डिवाइड केलं जाते एपॉक्स मध्ये. तर एपॉक कोणकोणते आहे, एपॉक्स periods are divided into epochs. Then quaternary period is divided into recent and Pleistocene epoch. Recent and Pleistocene epoch. And tertiary period is divided into Paleocene, Paleocene, Eocene, Oligocene, Miocene and Pliocene. तर आपण सध्या कोणत्या इपॉक मध्ये आहोत, प्लिओसिन. ठीक आहे, प्लिओसिन इपॉक. Then Carboniferous is divided into Pennsylvanian and Mississippian epoch. तर हे जे पिरियड्स आहेत, क्वाटर्नरी आणि टर्शरी पिरियड यांनाच एपॉक मध्ये डिवाइड केलेला आहे. क्वाटर्नरी पिरियड इज डिवाइडेड इनटू रिसेंट अँड प्लिस्टोसिन इपॉक. टर्शरी पिरियड इज डिवाइडेड इनटू पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मिओसिन अँड प्लिओसिन इपॉक. सो हियर इज द जिओलॉजिकल टाइम स्केल. दिस इज जिओलॉजिकल टाइम स्केल चार्ट. तर हा एक चार्ट आहे. तर हे चार्ट जर आपण बघितला तर अशा प्रकारे हा चार्ट असतो. हा, इथे बघू शकता तुम्ही हा चार्ट. समजा हा एक चार्ट आहे. तर या चार्टला आपण बघू आता. इयॉन, इयॉन आता इथे काय, हेडियन, आर्कियन आणि प्रोटेरोझोइक. दिस इज द प्री कॅम्ब्रियन इयॉन. ठीक आहे, प्री कॅम्ब्रियन, याला काय म्हणतात, प्री कॅम्ब्रियन. तर या प्री कॅम्ब्रियन या तिघांना आपण म्हटलं जाते प्री कॅम्ब्रियन. या हेडियन मध्ये आपण बघू शकतो की ओल्डेस्ट नोन रॉक्स ऑन अर्थ सरफेस, ओरिजिन ऑफ अर्थ. तर अर्थचा ओरिजिन तिथे झालेला आहे पहिल्यांदा हेडियन मध्ये. त्यानंतर आर्कियन मध्ये त्यांनी सांगितलं आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन बिगिन्स टू इन्क्रीज. नंतर काय झालं, हळूहळू ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन का वाढलं असेल, कारण तिथे पाण्यामध्ये काही फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम पहिल्यांदा तयार झाले असतील, जे काय करत होते, ऑक्सिजन रिलीज करतो. आणि ऑक्सिजन रिलीज झाल्यानंतर तिथे मग हळूहळू काय झालं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग सेल तयार होणं चालू झालं दुसरे. आणि या लिव्हिंग सेल्सनी काय केलं, मग नंतर इव्होल्युशन केलं स्वतःमध्ये. ते मग आता पाण्यापासून जमिनीवर आले, लँड्सवर आले. मग आपल्याला पहिल्यांदा अल्गी, हे पाण्यामध्ये अल्गी आणि सॉफ्ट इन्व्हर्टिब्रेट मिळाले. त्यानंतर हे लँड्सवर आल्यानंतर लँड प्लांट्स, लँड अॅनिमल्स आपल्याला तिथे मिळाले जमिनीवरचे. डायव्हर्सिटी वाढत गेली. हळूहळू हे काय झालं, इव्होल्युशन झालं. वेगवेगळ्या ज्या म्हणू आपण पिरियड्स मध्ये, इपॉक्स मध्ये हे इव्होल्युशन झालं अॅनिमल्सचं आणि प्लांट्सचं. तर इथे आपण बघू शकतो, इथून सुरुवात करा. आता हे झालं आहे प्री कॅम्ब्रियन. आता आपण बघू इथे कॅम्ब्रियन पिरियड जे आहे. प्री कॅम्ब्रियन झालं. पॅलिओझोइक एरा आपल्याला बघायचा आहे, पॅलिओझोइक. तर पॅलिओझोइक म्हणजे हे बघायचं आहे, पॅलिओझोइक एरा. ठीक आहे. तर पॅलिओझोइक एरा जे आहे याच्यामध्ये कोणकोणते पिरियड्स आहेत. पॅलिओझोइक एरामध्ये कॅम्ब्रियन पिरियड, ऑर्डोव्हिशियन पिरियड, सिल्युरियन पिरियड, डिवोनियन पिरियड, कार्बोनिफेरस आणि पर्मियन. तर हे पिरियड्स आहेत पॅलिओझोइक एरामध्ये. तर पॅलिओझोइक एरामध्ये काय काय झालं आहे ते आपल्याला बघायचं. तर पॅलिओझोइक एरामध्ये पहिला पिरियड जो आहे तो कोणता आहे, कॅम्ब्रियन पिरियड. तर कॅम्ब्रियन मध्ये काय झालं,
there is a sudden increase in the diversity of many animal phyla. There is a Cambrian explosion म्हणलं गेलं त्याला. म्हणजे तिथे काय झालं, खूप जास्त लिव्हिंग ॲनिमल्स, लिव्हिंग प्लांट्स हे काय झाले, इव्हॉल्व्ह झाले. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज तयार झाल्या. त्याला म्हणतात कॅम्ब्रियन एक्सप्लोजन. पॉप्युलेशन वाढत गेलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. त्यानंतर ऑर्डोविशियन पिरियड मध्ये आपण बघू शकतो की मराईन अल्गी आर अबंडंट. देर इज अ कॉलोनायझेशन ऑफ लँड बाय डायव्हर्स फंजाय, प्लांट्स अँड ॲनिमल्स. So there are fungi and plants appear in the Ordovician period. Then after Ordovician there is a Silurian period. In this Silurian period we can see that there is the diversification of vascular plants. Vascular plants म्हणजे ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू इव्हॉल्व्ह झाले. फर्स्ट लँड प्लांट्स, दीज आर द व्हॅस्क्युलर प्लांट्स. देन व्हॅस्क्युलर प्लांट्स हे कोणत्या पिरियड मध्ये होते, सिल्युरियन पिरियड मध्ये. त्यानंतर डिओनियन पिरियड मध्ये तुम्ही बघू शकता, डिओनियन पिरियड हॅज द, दीज आर कॉल्ड ॲज एज ऑफ फिशेस. तर सगळ्यात जास्त फिशेस कोणत्या पिरियड मध्ये विचारलं तर दिस इज द डिओनियन पिरियड. सगळ्यात जास्त फिशेस तिथे तयार झाले या पिरियड मध्ये. समुद्रामध्ये फिशेस होत्या, ठीक आहे, डिओनियन पिरियड मध्ये. त्यानंतर नेक्स्ट येतो सिल्युरियन. सिल्युरियन पिरियड झालं, डिओनियन झालं. कार्बोनिफेरस पिरियड. कार्बोनिफेरस पिरियड इज कॉल्ड ॲज एज ऑफ ॲम्फिबियन्स. तर एज ऑफ ॲम्फिबियन्स का म्हटलं याला, की ॲम्फिबियन्स आहेत, ॲम्फिबियन्स जे लँड आणि पाण्यामध्ये, ठीक आहे, जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्यांचा हॅबिटॅट असतो, त्यांना म्हणतात ॲम्फिबियन्स. आणि ॲम्फिबियन्स सगळ्यात जास्त कधी होते, कार्बोनिफेरस पिरियड मध्ये, इन द पॅलिओझोइक एरा. देर इज द एक्सटेन्सिव्ह फॉरेस्ट ऑफ व्हॅस्क्युलर प्लांट्स इन दिस पिरियड. तर तिथे खूप जास्त फॉरेस्ट तयार झालं होतं लँड प्लांट्सचं, आणि म्हणून त्याला म्हणतात कार्बोनिफेरस. कार्बोनिफेरस का म्हटलं, कारण त्या पिरियडमध्ये, त्या पिरियडचे जे रॉक लेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त दगडी कोळसा म्हणजे कोल सापडला, म्हणून त्याला म्हणतात कार्बोनिफेरस. आणि त्या ठिकाणी आपल्याला दगडी कोळसा सापडला म्हणजे आपण काय सांगू शकतो की त्या काळात काय होतं, फॉरेस्ट होतं, खूप मोठं जंगल होतं त्या काळात. जास्तीत जास्त प्लांट्स त्यावेळेस इव्हॉल्व्ह झाले होते आणि ॲम्फिबियन सुद्धा इव्हॉल्व्ह झाले. म्हणजे आता बघा सध्या इथे कोणताही ह्युमन लाईक ऑर्गॅनिझम तयार झाला नाही, कोणताही ह्युमन इथे नव्हता. फक्त काय होते, प्लांट्स आणि लोअर ऑर्गॅनिझम्स होते. खूप जास्त डायव्हर्सिटी होती. त्यानंतर पर्मियन पिरियड मध्ये तुम्ही बघू शकता देर इज अ रेडिएशन ऑफ रेप्टाइल्स. रेडिएशन म्हणजे काय, की जे रेप्टाइल्स आहेत हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड होत गेले, त्यांचं इव्होल्युशन झालं. कोणी सापच्या त्या कॅटेगरीमध्ये गेलं, ठीक आहे, सरपंट्स, त्यानंतर सरडे आहे, वेगवेगळे क्रोकोडाइल्स आहेत, असे वेगवेगळे रेप्टाइल्स तयार झाले, ठीक आहे. त्यानंतर इन्सेक्ट सुद्धा तिथे वेगवेगळे इन्सेक्ट ग्रुप सुद्धा तयार झाले. आणि या ठिकाणी काय झालं, एक्सटिंक्शन झालं होतं मेनी मराईन अँड टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम. म्हणजे जे मराईन आणि टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम आहे ते तिथे एक्सटिंक्ट म्हणजे त्यांचं अस्तित्व सुद्धा नष्ट झालं होतं, ठीक आहे. काहीतरी इव्हेंट झाला असेल ज्याच्यामुळे त्यांचं एक्सटिंक्शन झालं होतं. त्यानंतर मग एरा चालू झाला. पर्मियन पिरियड नंतर एक एरा चालू झाला, त्यासाठी मेसोझोइक एरा. आणि मेसोझोइक एरा इज डिवायडेड इंटू ट्रायसिक, ज्युरासिक अँड कार्बन क्रिटॅशियस पिरियड. 3 पिरियड मध्ये डिवाइड केलं गेलं मेसोझोइक एराला. ट्रायसिक पिरियड इज कॉल्ड ॲज ओरिजिन ऑफ मॅमल्स. इथे काय झालं, ओरिजिन ऑफ मॅमल म्हणजे मॅमल्स, पहिले मॅमल्स तिथे तयार झाले. मॅमल्स म्हणजे द ऑर्गॅनिझम विच डायरेक्टली गिव्स बर्थ टू द यंग वन्स. डायरेक्टली गिव्स बर्थ टू द यंग वन्स. अंडे वगैरे काही तयार करत नाही, डायरेक्टली काय होतात, यंग वन्स तयार होतात, त्याला म्हणतात मॅमल्स. आणि मॅमल्स कधी तयार झाले, पहिले ट्रायसिक पिरियड मध्ये. दिस ट्रायसिक पिरियड ऑल्सो देर इज अ कोन बिअरिंग प्लांट्स म्हणजे जिम्नोस्पर्म सुद्धा तिथे तयार झाले. देर इज अ डायनासोर्स ऑल्सो इव्हॉल्व्ड अँड रेडिएट इन दिस पिरियड. देन इन द ज्युरासिक पिरियड जिम्नोस्पर्म्स आर द डॉमिनंट प्लांट. म्हणजे जिम्नोस्पर्म जे प्लांट्स होते हे सगळ्यात जास्त तिथे होते त्या पिरियड मध्ये, ज्युरासिक पिरियड मध्ये. आणि डायनासोर सुद्धा तिथे जास्त होते. म्हणजे या पिरियड मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते की जिम्नोस्पर्म लाईक प्लांट्स हे जास्त होते, मोठे मोठे ट्रीज होते, जिम्नोस्पर्मिक ट्रीज, आणि डायनासोर सुद्धा तिथे होते. त्यानंतर यांचं काय झालं, यांचं आता पुढे मग क्रिटॅशियस पिरियड मध्ये अँजिओस्पर्म्स म्हणजे जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, जे फ्लावरवाले प्लांट्स आहेत, ते पहिल्यांदा तिथे दिसायला लागले क्रिटॅशियस पिरियड मध्ये. अँजिओस्पर्म्स appear and there is a diversification of these angiosperms. वेगवेगळे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे त्यांचे व्हरायटीज तयार झाल्या, वेगवेगळ्या स्पीसीज तयार झाल्या अँजिओस्पर्मिक प्लांटच्या, ठीक आहे. त्यानंतर तिथे एक एक्सटिंक्शन झालं. म्हणजे तिथे पण काय होतं, एक मास एक्सटिंक्शन झालं. पृथ्वीवर काहीतरी मोठं असं संकट आलं, मोठं काहीतरी मास एक्सटिंक्शन झालं, ज्याच्यामुळे सगळे जे ऑर्गॅनिझम आहे जे या पिरियड मध्ये होते ते जास्तीत जास्त ऑर्गॅनिझम नष्ट झाले, संपुष्टात आले. डायनासोर फॉर एक्झाम्पल,
डायनासोर जो आहे तो इथे संपुष्टात आला. याच्यानंतर डायनासोर आपल्याला दिसला नाही. त्यानंतर पुन्हा इथे काय ते सिनोझोईक एरा, आणि सिनोझोईक एरामध्ये आहे पॅलिओजेनिक पिरियड, निओजिन पिरियड अँड क्वाटरनेल. The Paleogene period is divided into epoch, that is Paleocene, Eocene and Oligocene. याच्यामध्ये आपण बघू शकतो की तिथे काय झालं, मॅमल्सचं रेडिएशन झालं, म्हणजे मॅमल्सचे ग्रुप तयार झाले, बर्ड्स तयार झाले. त्यानंतर इओसिन म्हणजे अँजिओस्पर्म हे डॉमिनंट होत गेले. त्यानंतर ऑलिगोसिन मध्ये काय झालं, प्रायमेट ग्रुप तयार झाले. प्रायमेट म्हणजे जे एप लाईक ऑर्गॅनिझम आहे, माकडासारखे दिसणारे प्रायमेट्स, ते तिथे तयार झाले मॅमल्स पासून. ठीक आहे. त्यानंतर मिओसिन पिरियड मध्ये, मिओसिन इपॉक मध्ये आपण बघू शकतो की देयर इज अ कंटिन्युएशन ऑफ रेडिएशन ऑफ मॅमल्स. मॅमल्स पासून वेगवेगळे ग्रुप्स तिथे तयार होणं चालू झालं पुन्हा. आणि तिथे एक बायपेडल ह्युमन अँसेस्टर म्हणजे जे 2 पायावर चालणारे एप्स आहेत ते तिथे आपल्याला पहिल्यांदा प्लिओसिन इपॉक मध्ये पाहायला मिळाले, त्यांचं फॉसिल्स. त्यानंतर प्लिस्टोसिन इपॉक मध्ये आईस एज तिथे आपल्याला पाहायला मिळते. आईस एज म्हणजे पृथ्वीवर सगळीकडे काय होता, बर्फ होता, आईस होता पूर्ण, तर त्याला म्हणतात आईस एज. आणि त्यावेळेस होमो हा जिनस तिथे ओरिजिनेट झाला. ठीक आहे. एप्स पासून, म्हणजे होमो म्हणजे आपला जिनस, माणसांचा. तर हा जिनस तिथे तयार झाला. आणि आपण कोणती स्पीसीज आहोत होमो मध्ये, होमो सेपियन्स. तर होमो मध्ये वेगवेगळ्या स्पीसीज सुद्धा होत्या जे आपल्यासारख्या होत्या. ठीक आहे. त्या वेळेस राहत होत्या ते. आता सध्या ते अस्तित्वात नाहीये. आपली एकच स्पीसीज आता वाचलेली आहे होमो मध्ये, दॅट इज होमो सेपियन्स. त्याच्या आधी होमो निअँडरथॅलिस, होमो हॅबिलस, होमो इरेक्टस असे वेगवेगळ्या स्पीसीज होत्या आपल्या जिनसमध्ये. त्यात ते इपॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे फॉसिल. पण सध्या आता एकच स्पीसीज आहेत आपल्या जिनसमध्ये, दॅट इज होमो सेपियन्स. त्यानंतर होलोसिन पिरियड, होलोसिन इपॉक मध्ये आपल्याला हे सध्या इथे चालू आहे प्रेझेंट. सो दिस इज द जिओलॉजिकल टाइम स्केल which is divided into this era, period and epoch, and these are the events which are happen in this periods. त्यानंतर इथे जिओलॉजिकल पिरियडला आपण इथे बघू शकतो प्री कॅम्ब्रियन, त्यानंतर पॅलिओझोइक एरा, मेसोझोइक एरा अँड सिनोझोइक एरा. जर आपण एका तासाला आपण जर इक्वल मानलं 570 मिलियन इयर्स सोबत, म्हणजे जर आपण 570 मिलियन इयर्सचा जो कालावधी आहे ज्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले होते, ठीक आहे, 570 मिलियन वर्ष आधी लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले, तर त्याला जर आपण 1 तास याला कम्पेअर केलं 1 तासाला, तर आपण घड्याळीमध्ये जर 1 तास आपण बघितला म्हणजे 60 मिनिट, तर 60 मिनिट सोबत जर कम्पेअर केलं आपण 570 मिलियन इयर्सला, तर आपण बघू शकतो की 6 मिनिटं म्हणजे 1 तासामधला जो 6 मिनिटं आहे, 6 मिनिटानंतर आपल्याला फिशेस पाहायला मिळतात. 6 मिनिटानंतर, त्यानंतर 10 मिनिटानंतर आपल्याला लँड प्लांट्स म्हणजे जमिनीवरचे प्लांट्स पाहायला मिळतात 10 मिनिटानंतर. त्यानंतर 19 मिनिट 28 सेकंदानंतर इन्सेक्ट तिथे तयार झाले. त्यानंतर 22 मिनिटानंतर काय झालं, अँफिबियन्स तयार झाले. 43 मिनिट 41 सेकंदानंतर बर्ड्स तयार झाले. आणि 16 ज्याला म्हणू आपण, तर त्या मिनिटानंतर आपल्याला रेप्टाइल्स. त्यानंतर 36 मिनिट्स, आफ्टर 36 मिनिट देयर इज डायनासोर्स. त्यानंतर आफ्टर 36.44 देर आर द इव्होल्युशन ऑफ मॅमल्स तयार झाले 36 मिनिटानंतर. आणि त्यानंतर जेव्हा 1 तास संपत आला, म्हणजे 1 सेकंदच बाकी आहे, 1 तासाला 1 सेकंद बाकी आहे फक्त, तेव्हा ह्युमन्स तयार झाले. म्हणजे किती शेवटी ह्युमन्स तयार झाले बघू शकता तुम्ही. म्हणजे ह्युमन्स हे आत्ता आले आहे. त्याच्या आधी हा जो पिरियड आहे वास्ट पिरियड आहे, खूप मोठा पिरियड, मोठा कालावधी आहे. या मोठ्या कालावधीमध्ये बघा, या मोठ्या कालावधीमध्ये आपल्याला ह्युमन्स नव्हते. ठीक आहे. या पूर्ण 1 तासाला आपण जर बघितलं तर या 1 तासात आपल्याला एकही ठिकाणी इथे ह्युमन्स दिसत नाही. म्हणजे ह्युमन्स बघा 1 सेकंद बाकी आहे 1 तासाला तेव्हा आले. आणि या पूर्ण क्लॉकला त्यांनी काय केलं, खराब केलं. म्हणजे या सर्व ज्याला म्हणू आपण, जोपर्यंत आतापर्यंत जे डायव्हर्सिफिकेशन, जे बायोडायव्हर्सिटी, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले, अर्थ तयार झाली, अर्थ फ्लरिश झाली, त्या अर्थला डिस्ट्रॉय करण्याचं काम ते ह्युमन्सनी केलं. ठीक आहे. म्हणजे आत्ता आले आणि या पूर्ण अर्थला, म्हणजे अर्थची जी मेहनत आहे 1 तासाची मेहनत, या 1 तासाच्या मेहनतला काय केलं, ह्युमन्सनी खराब केलेलं आहे. ठीक आहे.
म्हणजे तुम्ही बघू शकता आता वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात ह्युमनची पॉप्युलेशन वाढल्यामुळे. दॅट इज पोल्युशन, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे आपण म्हणतो पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पृथ्वीवरचे ऑर्गॅनिझम एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे. कोणामुळे आहे? ह्युमन्समुळे. आपण म्हणू शकतो की फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन चाललेलं आहे, जंगलतोड चाललेली आहे, जिथे सगळीकडे काय होत आहे, पोल्युशन होत आहे, क्लायमेट चेंज होत आहे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. तर या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरत आहे पृथ्वीच्या जे एक्सटिंक्ट होत आहे, पृथ्वीचे जे ऑर्गॅनिझम आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, प्लांट्स आहेत, वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, यांच्या एक्सटिंक्शन साठी पण काय होत आहे, कारणीभूत आहे जे आहेत ह्युमन्स. तर ह्युमन्स बघा आता आले आहे 59 मिनिट, म्हणजे 1 सेकंदच बाकी आहे 1 तासाला, तेव्हा हे ह्युमन्स आले आणि त्यांनी पूर्ण जे मेहनत आहे पृथ्वीची, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले आहेत, या सगळ्यांना नष्ट करणं त्यांनी चालू केलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. सो दिस इज द कंपॅरिझन ओनली, की आपण म्हणू शकतो की बाबा 1 तास आपण जर बघितला त्या 570 मिलियन इयर्सला 1 तासासोबत कम्पेअर केलं, तर काय काय आपल्याला पाहायला मिळते की पहिले हे सगळे ऑर्गॅनिझम तयार झाले, बट ह्युमन्स आत्ता तयार झाले तरी त्यांनी सगळ्या ऑर्गॅनिझमला इथे खतम केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. चालू आहे ही प्रोसेस. तर यासाठी आपल्याला काही पावले उचलावे लागतील. काही गव्हर्नमेंट जे ऑर्गनायझेशन आहे, एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन आहे, त्यांना समजावं लागेल की ह्युमन्स किती मोठा काय होत आहे, इफेक्ट होत आहे ह्युमन्सच्या पॉप्युलेशनचा या पृथ्वीवर. ठीक आहे, तर हे पण आपण टेबल बघू शकतो, कोणकोणते प्लांट्स इव्हॉल्व्ह झाले आहे कोणत्या पिरियड्स मध्ये. ठीक आहे, पॅलिओझोइक एरामध्ये आपण ऑर्डोविशियन पिरियड पासून बघितलं तर अल्गी तयार झाले आधी, मग ब्रायोफाइट्स तयार झाले आहे, मग टेरेडोफाइट्स. ठीक आहे, फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट्स, त्यानंतर जिम्नोस्पर्म फर्स्ट सीड प्लांट, त्यानंतर अँजिओस्पर्म फर्स्ट फ्लावरिंग प्लांट्स. तर हे जे आहेत हे प्लांट्स एकमेकांपासूनच इव्हॉल्व्ह झालेले आहे, चेंज झालेले. म्हणजे अल्गी हे चेंज झालं ब्रायोफाइट मध्ये, ब्रायोफाइट पासून मग टेरेडोफाइट तयार झाले आहे, त्यानंतर जिम्नोस्पर्म आणि त्यानंतर अँजिओस्पर्म. म्हणजे सध्या आता डॉमिनंट जे प्लांट्स आहेत ते कोणते आहेत? अँजिओस्पर्म्स आहेत. म्हणजे डायरेक्टली ऍडव्हान्स तयार होत नसते. ऍडव्हान्स जे कॅरेक्टरिस्टिक वाला ऑर्गॅनिझम आहे याला तयार होण्यासाठी एक सिंपल लिव्हिंग ऑर्गॅनिझमची आवश्यकता आहे. त्याच्यापासूनच हे ऍडव्हान्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होत असतात, इव्हॉल्व्ह होत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो? इव्होल्युशन. इथे तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट फर्स्ट ओरिजिन्स, म्हणजे कोणते ऑर्गॅनिझम कोणत्या पिरियड्स मध्ये तयार झाले. सो फर्स्ट वर्टिब्रेट इज इन द ऑर्डोविशियन, फर्स्ट कोरल्स आर इन द ऑर्डोविशियन. कोरल्स म्हणजे समुद्रामध्ये जे आपल्याला हे दिसतात रंगीबिरंगी जे पॉलिप्स दिसतात, पॉलिप्स. ठीक आहे, ज्या ठिकाणी फिशेस राहतात, ठीक आहे, त्याला म्हणतात कोरल रिफ्स. तर या कोरल रिफ्स हे काय आहे? फॉरेस्ट आहे, ओशियन मधलं फॉरेस्ट, ओशियन मधलं जंगल आहे ते, समुद्रामधलं, त्याला म्हणतात कोरल्स. आणि हे कोरल्स कधी तयार झाले? ऑर्डोविशियन. दिस कोरल्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द बायोडायव्हर्सिटी इन द ओशन. म्हणजे ओशन मध्ये जेवढेही फिशेस आहे, जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ओशन मध्ये, मराईन ऑर्गॅनिझम आहे, त्यांची बायोडायव्हर्सिटी ला इम्पॉर्टंट, म्हणजे बायोडायव्हर्सिटी त्यांना सस्टेन ठेवण्यासाठी कोरल रिफ्सची आवश्यकता. कोरल रिफ्स मध्ये हे राहतात. तर कोरल रिफ्स जर खतम झाले तर तिथे ओशनची बायोडायव्हर्सिटी सुद्धा खतम होऊ शकते. कोरल इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जसं फॉरेस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या लँडवर, तसं ओशन मध्ये कोरल रिफ्स आर इम्पॉर्टंट. देन फर्स्ट फंजाई appear in the Ordovician. First fish, that is jawless fish, appear in the Ordovician. Then first land plant in the Silurian period, and first land plants are Silophyta. These are the pteridophytes. Then first ray fin fish is in the Silurian. First amphibian is in the Devonian. Then we can see the first organisms. These are the first organisms, types of organisms which are originated in the various periods. The first gymnosperm in the Devonian, insect, first reptile, first mammal, फर्स्ट अँजिओस्पर्म कधी आलेला आहे, फर्स्ट बर्ड कधी आला आहे, फर्स्ट क्रोकोडाईल कोणत्या पिरियड मध्ये आला, फर्स्ट लिझार्ड कोणत्या पिरियड मध्ये आला, फर्स्ट ह्युमन कोणत्या पिरियड मध्ये आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. आय विल शेअर दिस स्लाइड इन द गुगल क्लासरूम. तर या स्लाइडला मी शेअर करतो गुगल क्लासरूम मध्ये, तुम्ही इथे बघून घेसाल की कोणकोणत्या पिरियड मध्ये कोणते ऑर्गॅनिझम इथे ओरिजिनेट झाले, कधी ते आले पहिल्यांदा, कोणत्या पिरियड मध्ये. सो मास एक्सटिंक्शन काय आहे? मास एक्सटिंक्शन म्हणजे सगळ्यात मोठा जो भूकंप, आपण भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मरतात, नष्ट होतात.
म्हणजे जास्तीत जास्त पृथ्वीवरचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे नष्ट होतात, प्रलय ज्याला म्हणू आपण. तर कोणकोणत्या वेळेस हे प्रलय आलेले आहेत? तर इथे पाच वेळा मास एक्सटिंक्शन झालेला आहे, प्रलय आलेला आहे 5 वेळा. तर पहिला मास एक्सटिंक्शन म्हणजे जेव्हा सगळ्यात जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम नष्ट झाले होते पृथ्वीवरील, ते कधी झाले होते? ऑर्डोविशियन पिरियड. त्यानंतर सेकंड मास एक्सटिंक्शन कधी झालं? डिवोनियन पिरियड. थर्ड मास एक्सटिंक्शन इज इन द पर्मियन आणि इट इज द लार्जेस्ट मास एक्सटिंक्शन. 96% स्पीसीज आर एक्सटिंक्ट. म्हणजे 96% लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे तिथे नष्ट झाले होते. 96% लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर फोर्थ मास एक्सटिंक्शन इज द ट्रायसिक पिरियड, म्हणजे जिथे डायनासोर नष्ट झाले होते ट्रायसिक पिरियड मध्ये, फोर्थ मास एक्सटिंक्शन. त्यानंतर फिफ्थ मास एक्सटिंक्शन म्हणजे क्रिटॅशियस मध्ये, म्हणजे क्रिटॅशियस पिरियड मध्ये पण एक फिफ्थ मास एक्सटिंक्शन झालं होतं. म्हणजे काय होते मास एक्सटिंक्शन मध्ये, की बायोडायव्हर्सिटी खूप मोठी तयार होते आणि त्या बायोडायव्हर्सिटीला एक वेळेस काय होतं, पूर्णपणे नष्ट केलं जातं. त्यामधले काही जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे शिल्लक राहिलेले आहेत, ज्यांनी स्वतःमध्ये काही चेंजेस केले होते, जे वाचले, ते पुन्हा काय होतात, फ्लरिश होतात, पुन्हा त्यांची बायोडायव्हर्सिटी वाढते. अशा प्रकारे आता सुद्धा काय होऊ शकते, मास एक्सटिंक्शन होऊ शकते. सिक्स्थ मास एक्सटिंक्शन म्हणजे आपलं पण अस्तित्व इथे नष्ट होऊ शकते. एकही माणूस, एकही ह्युमन इथे जिवंत राहणार नाही जर सिक्स्थ मास एक्सटिंक्शन झालं, प्रलय झाला. सिक्स्थ मास, आता तुम्ही बघितलंच आहे की 5 मास एक्सटिंक्शन झालेले आहेत, म्हणजे 6वा तर होणारच आहे. तर हे 6वा मास एक्सटिंक्शन कारणीभूत कशामुळे होऊ शकते, की आपल्यामुळेच कारणीभूत होऊ शकते. आपली पॉप्युलेशन वाढलेली आहे. आपल्या पॉप्युलेशन वाढत चालल्यामुळे वेगवेगळे आपण परिणाम करत आहोत पृथ्वीवर, त्याच्यामुळे सिक्स्थ मास एक्सटिंक्शन हळूहळू होत आहे. ठीक आहे. आणि एका वेळेस असं होईल की एका झटक्यात पूर्णपणे लिव्हिंग ऑर्गॅनिझम इथे नष्ट होणार पृथ्वीवरचे, ज्याला म्हणू आपण सिक्स्थ मास एक्सटिंक्शन. ठीक आहे. त्यानंतर इव्होल्युशन ऑफ ह्युमन्सचं इव्होल्युशन तुम्हाला माहितच असेल की कशा प्रकारे ह्युमन इव्हॉल्व्ह झाले आहे. लेम्युर्स, न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी, त्यानंतर गिबॉन्स, ओरँगुटॅन, गोरिल्ला, चिंपांजी आणि चिंपांजी पासून मग ह्युमन्स हे इव्हॉल्व्ह झालेले आहेत. आणि त्यानंतर इथे पाहू शकतो आपण पहिला ह्युमन लाईक ऑर्गॅनिझम प्लिओपिथेकस, त्यानंतर ड्रायोपिथेकस, रॅमापिथेकस होता, ऑस्ट्रॅलोपिथेकस, त्यानंतर होमो इरेक्टस, होमोसेपियन, अर्ली होमोसेपियन, त्यानंतर निअंडरथल मॅन, क्रो मॅग्नन मॅन आणि मॉडर्न मॅन. आपण काय म्हणतो आपल्या स्वतःला मॉडर्न मॅन. तर पहिल्यांदा हे मॅन लाईक ऑर्गॅनिझम होते, निअंडरथल, क्रो मॅग्नन यांच्यापासून आपण तयार झालो. आता यांचं जे अस्तित्व आहे हे दिसते का आपल्याला? क्रो मॅग्नन, निअंडरथल नाही दिसत. एक वेळेस असा होता की आपण यांच्यासोबत सुद्धा राहत होतो, हे सुद्धा आपल्यासोबत होते. ठीक आहे. आणि यांचं अस्तित्व सुद्धा आपण नष्ट केलेलं आहे, मॉडर्न मॅन. द मॅक्झिमम बायोडायव्हर्सिटी ऑकर इन द कॅम्ब्रियन. तर कॅम्ब्रियन पिरियड मध्ये खूप जास्त बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळते असं सांगितलं गेलेलं आहे फॉसिलच्या रेकॉर्ड वरून. आता हे जे डायग्राम दिलेले आहे, डायग्राम दिलेले आहे की आपले खंड तयार कसे झाले. आशिया खंड, आफ्रिका खंड, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. तर हे खंड कसे तयार झाले, युरोप. तर हे खंड कसे तयार झालेले आहेत हे या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे की पहिल्यांदा एक लँडमास जे आहे एकत्र होता. हा लँडमास मग सेपरेट झालेला आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट मुळे, प्लेट सरकल्यामुळे वेगवेगळे झाले. ठीक आहे. हे खूप वर्षाचा काय होता, हे कालावधी लागला याला वेगवेगळं होण्यासाठी. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे जिओलॉजिकल टाइम स्केल. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर विचारा. काही डाऊट्स आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत? हा, कोण? नाही सर. समजलाय सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारू शकता गुगल क्लासरूम वर सुद्धा. ठीक आहे. तर हे आपण पीपीटी तुम्ही एकदा स्टडी केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता गुगल क्लासरूम वर. ओके. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.